भगवान बाबा हनुमानजीला प्रसाद अर्पण व महात्यागी बाबा युमजीला प्रसाद अर्पण करतात, हे आमच्या परिसरातील सेवकाचं असं म्हणणं आहे का आमच्या परिसरामध्ये असं चालू आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की भगवंताच्या हवन कार्यामध्ये आपण ताट ठेवतो, पण दर शनिवारी सुद्धा भगवंताच्या पाठासमोर ताट ठेवतात, हे योग्य आहे की अयोग्य आहे? या दोन्ही प्रश्नाचे उत्तर संचालक मंडळ देतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की तुम्ही जी बाबांची नियमावली आहे, जी निवासस्थानातून भेटते, ती वाचावी आणि नैवेद्य कसं करावं, कधी करावं, काऊन करावं, हे त्याच्यामध्ये त्याचं उत्तर त्याच्यामध्ये. म्हणून सर्वात पहिले नियमावली आपण सर्व कार्यकर्त्यांनी वाचावी. पण दादा त्याच्यामध्ये महात्यागी बाबा युमजीला प्रसाद अर्पण असं आहे नाही. आता तेच तर म्हणतो, नाही हे तर नाही करायचं ना. मी तो प्रश्न करतो, पण आपण कार्यकर्त्याला जर प्रश्न केला तर तो व्यक्ती आपल्याला असा म्हणतात का मला महात्यागी बाबा युमजीचा शब्द आहे. त्याला सांगितलं त्याला करू द्या. आपल्या पुस्तकात लिहिलं आहे का नाही करायचं. दुसरा प्रश्न कोणता होता? मी दर शनिवारी भगवंताच्या पाठासमोर ताट ठेवतो. एखादी दिवस नॉनव्हेज बनवलं तर तुम्ही आम्हाला कोणालाही घरी पण सांगितलं नाही की शनिवारच्या दिवशी तुम्ही नैवेद्य करा म्हणून. हे कोणतं? म्हणून जे आम्हाला काय होते, एक गोष्ट काय होते, आम्ही काय करतो, जे बाबांनी केलं ना ते आम्ही करतो. जे बाबांनी केलं ना ते आम्ही करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, जे बाबांनी सांगितलं ते करायचं. म्हणून आम्हाला बाबांनी कधी हवनाच्या व्यतिरिक्त कधीही नैवेद्य करायला लावलेला नाही. आणि तुमच्या मार्फत जर कोणी असं सेवक करत असेल तर त्याला तुम्ही करू देऊ नये, त्याला व्यवस्थित योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावं. पण दादा आपल्या निवासस्थानचेच मार्गदर्शक मी तुम्हाला काय म्हटलं, प्रश्न त्यांच्यासोबत तुम्हाला माहिती नाही करायचंय, सुरुवात तुमच्यापासून करा. करणारे काही करतील. आता आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहू शकत नाही. म्हणून अशा ज्या नियमावली सर्वप्रथम तुम्ही वाचा, त्या नियमावलीनुसार करा. त्यांच्या शनिवारी करायचं नाही तर करू नका. आणि तुम्ही जो करता त्याच्याकडे लक्ष देऊ नका. नमस्कार.